गुड मॉर्निंग स्टुडंट. या अगोदरच्या प्रेझेंटेशनमध्ये आपण बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता ह्या जैवविविधतेच्या संदर्भामध्ये आपण त्याच्या काही व्याख्या अभ्यासल्या. त्यानंतर जैवविविधतेचे स्तर अभ्यासले आणि भारतातील जे काही विभाग आहेत 10 विभाग जे आहेत जे वन्यजीव विभागाने निर्माण केलेले आहे किंवा सांगितलेले आहे त्या 10 विभागांविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली. त्यानंतर जैवविविधतेचे स्तर ज्यामध्ये अनुवांशिक विविधता, जातीय विविधता आणि परिसंस्था विविधता या 3 घटकांविषयी अभ्यास केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जागतिक पातळीवरील संवेदनशील क्षेत्र आणि भारतातील संवेदनशील क्षेत्र जे आहे जैवविविधतेच्या बाबत त्यांचा आपण आज ठिकाणी अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. आता जागतिक जैवविविधता क्षेत्राच्या दृष्टीने जर विचार केला तर जैवविविधता पृथ्वीवर समप्रमाणामध्ये पसरलेली नाही. पृथ्वीवरील जैवविविधतेमध्ये त्याची विस्ताराची जी विविधता आहे ती विविधता आढळतेच. एवढेच नव्हे तर एकाच प्रदेशांमध्ये सुद्धा त्यामध्ये सारखेपणा आढळून येत नाही. म्हणजे प्रदेश जरी एकच असला तर त्या प्रदेशांमध्ये या जैवविविधतेची जी प्रमाण आहे हे प्रमाण मात्र सारखं आढळून येत नाही. मग आता हे प्रमाण वेगळं का आहे? तर सजीवांमध्ये असणारी जी विविधता आहे या विविधतेवर तापमान किंवा तापमान असेल किंवा पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर असेल किंवा समुद्र सपाटीपासूनची उंची असेल किंवा भूप्रदेशाचं गुणधर्म असेल किंवा सभोवताली असणाऱ्या इतर सजीवांच्या अस्तित्वावरती अवलंबून असतं. म्हणजे जैवविविधता जी आहे आता आपल्याला माहिती आहे की ध्रुवीय प्रदेश जो आहे त्या ठिकाणी अतिशय जास्त थंडी आहे. 6 महिने तिथपर्यंत सूर्याची किरणंसुद्धा पोहोचत नाही. म्हणजे तिथली परिसंस्था ही वेगळी असणार आहे. ठीक आहे. म्हणजे किंवा उष्णकटिबंधीय प्रदेश असेल ज्या ठिकाणी तापमान जास्त आहे, पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे, आर्द्रता जास्त आहे. म्हणजे त्या ठिकाणी असणारं तापमानाचं प्रमाण असेल, पर्जन्याचं प्रमाण असेल किंवा समुद्र सपाटीपासूनची उंची असेल या सगळ्या घटकांचा ह्या जैवविविधतेवर परिणाम आढळून येतो. म्हणजे ध्रुवीय प्रदेश म्हणजे आर्टिक महासागराचा भाग असेल किंवा अंटार्क्टिका खंड असेल या प्रदेशांमध्ये 6 महिने जर सूर्याची किरणं पोहोचत नसतील तर वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचं वैविध्य आढळून येईल. त्याच्या विरुद्ध उष्णकटिबंधीय प्रदेश आहे ज्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण भरपूर आहे, तापमान भरपूर आहे, आर्द्रता भरपूर आहे अशा प्रदेशांमध्ये असणाऱ्या वनस्पती आणि प्राणी यांच्या जातीसुद्धा आपल्याला विविधता त्यामध्ये आढळून येते. म्हणजे त्या ठिकाणी असणारं वातावरण कसं आहे, सागरी भाग आहे की भूपृष्ठीय भाग आहे, अतिउष्णतेचा आहे की समशीतोष्ण कटिबंधातला आहे या घटकांनुसार हा घटकांचा सुद्धा परिणाम जैवविविधतेवर होत असतो. म्हणून जैवविविधता संवेदनशील क्षेत्र अशा ठिकाणांना आपण हॉटस्पॉट सुद्धा म्हणतो. म्हणजे डॉक्टर सबिना पिर्क यांनी 1988 हॉटस्पॉट हा शब्द जैवविविधतेचं किंवा संवेदनशील क्षेत्रांसाठी वापरलेला आहे. ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने स्थानिक जातींचं वसतिस्थान आहे ज्याला आपण जैवविविधता समृद्ध क्षेत्र असे म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनेक प्रकारच्या जातींच्या वनस्पती, अनेक प्रकारचे प्राण्यांच्या जाती असतील, वनस्पतींच्या जाती असतील, पक्ष्यांच्या जाती असतील असे जे ठिकाणं आहे त्या ठिकाणाला आपण संवेदनशील क्षेत्र असे म्हणतो किंवा हॉटस्पॉट असे म्हणतो. म्हणजे संवेदनशील क्षेत्र जे आहे हे जगभर विखुरलेले आहे. म्हणजे साधारणतः उष्णकटिबंधीय प्रदेश आणि समशीतोष्ण कटिबंध किंवा सदाहरित जंगलांमध्ये त्यांची संख्या आपल्याला जास्त आढळून येते. म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो जागतिक किंवा ग्लोबल हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी ज्यामध्ये ट्रॉपिकल अँडीज इकडे आपण बघूया. ट्रॉपिकल अँडीज आहे किंवा मेसोमेरियन फॉरेस्ट, कॅरेबियन. ठीक आहे. इकडे बघूया आपण हा जो येलोश आणि तांबडा कलरचा भाग जो दिसतोय इकडे आहे कॅलिफोर्निया फ्लोरिस्टिक, त्यानंतर मेसोमेरिको, त्यानंतर टुंबाज, कॅरोड, ट्रॉपिक अँडीज, ॲटलांटिक फॉरेस्ट, त्यानंतर इकडे जिनियन फॉरेस्ट आहे, सुकेलन कॅरो, केफ फ्लोरिस्टिक रिजन, त्यानंतर इकडे आफ्रिकेमध्ये आहे ईस्टर्न आफ्रोमेंटॉन. म्हणजे हे जे सगळे ठिकाणं आहे इकडे भारत बघा हिमालयाचा भाग आहे, त्यानंतर खाली वेस्टर्न घाट किंवा त्याला आपण पश्चिम घाट म्हणतो, खाली श्रीलंकेचा भाग आहे. ठीक आहे. त्यानंतर इकडे इंडो ब्रह्मा किंवा त्याला आपण म्हणतो ब्रह्मदेश. ठीक आहे. इकडे सुंदरलँड त्याला आपण सुंदरबनचं जंगल म्हणतो. ठीक आहे. इकडे ऑस्ट्रेलियन जंगल आहे. म्हणजे संपूर्ण जगभर ह्या जैवविविधतेचं साधारणतः हे 34 हॉटस्पॉट आहेत ज्यापैकी भारतातील 2 जे आहे ज्यामध्ये पश्चिम घाट
आणि हिमालयाचा प्रदेश हे भारतातील 2 घटक महत्त्वाचे आहेत. त्यानंतर श्रीलंका त्यामध्ये आहे. आता दक्षिण अमेरिकेमधील, इकडे आपण दक्षिण अमेरिकेमध्ये बघू शकतो, ब्राझील आहे. ब्राझीलमधील अटलांटिक पर्जन्य वन हे त्यापैकी एक आहे. या वनांमध्ये साधारणतः 20,000 प्रकारच्या वनस्पती, 1,350 पृष्ठवंशीय प्राणी आणि लक्षावधी कीटक ब्राझीलमध्ये आढळून येतात. त्यानंतर मादागास्कर बेटं आहेत. मादागास्कर या ठिकाणी आपण बघू शकतो आफ्रिकेच्या पूर्व भागामध्ये म्हणजे अरबी समुद्रामध्ये मादागास्कर बेटांमध्ये एकमेव अरण्य जे आहे ते म्हणजे मादागास्कर शुष्कवन आणि सपाटीवरील पर्जन्यवन या ठिकाणी आहे. मादागास्कर मूळ आफ्रिकन भूमीपासून 6.5 कोटी वर्षापूर्वी वेगळे झाल्याने या वनांमध्ये सजीवांमध्ये प्रदेश विनिष्ठता आढळून येते. म्हणजे त्यानंतर इंडोनेशिया आहे. भारताच्या पूर्वेकडील भाग जो आहे ज्याला आपण जावा सुमात्राची बेटं आहे, इंडोनेशियाची बेटं आहे, फिलिपाईन्सची बेटं आहे. भारताच्या पूर्वेला आपण बघू शकतो फिलिपाईन्स बेटं आहे, जपान आहे. इकडे हे जे प्रदेश आहे इंडोनेशियामधील 17,000 बेटांनी साधारणतः 19,04,560 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे. या प्रदेशांमध्ये जगातील 10% सपुष्प वनस्पती, 12% पृष्ठवंशी प्राणी, 17% सरपटणारे प्राणी, पक्षी आणि अभयचर प्राणी जे आहे, ज्यामध्ये असे 24 कोटी माणसाच्या वंशाच्या सहवासामध्ये ते आढळून येतात. आता ज्या अधिवासामध्ये वनस्पती, प्राणी, सजीव यांच्या जास्तीत जास्त प्रजाती एकत्र राहतात, ज्याला आपण त्या विविधतेची अनुकूल क्षेत्र किंवा पोषण क्षेत्र असे म्हणतो. म्हणजे जगभरामधील 12 देशांमध्ये 18 प्रचंड जैवविविधता असणारे महत्त्वाचे संवेदनशील क्षेत्र किंवा ज्याला आपण हॉटस्पॉट म्हणतो हे आढळतात. ज्या क्षेत्रांमध्ये एकूण 49,955 स्थानिक वनस्पतींच्या जाती प्रजाती आढळतात. याशिवाय प्राण्यांच्याही विविध जाती प्रजाती त्या ठिकाणी आढळून येतात, ज्यामध्ये भारताचा क्रमांक पहिल्या 5 मध्ये लागतो. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 18 संवेदनशील क्षेत्र, त्यापैकी भारतामध्ये पश्चिम घाट आणि पूर्व हिमालय क्षेत्र ही 2 जैवविविधतेची संवेदनशील क्षेत्र ही समाविष्ट आहे. तसेच अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबारची बेटे आणि केरळमधील जंगले ही सुद्धा संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखली जातात. जेवढ्या प्रजाती एकत्र येतील तेवढे संवेदनशील क्षेत्रांचे पर्यावरणातील महत्त्व वाढत जातं. अंदमान निकोबारची बेटं आहेत, ज्यामध्ये सुमारे 2,200 फुल वनस्पतींच्या जाती आणि 120 नेचे वनस्पतींच्या जाती आढळतात. सुमारे 11500 दुर्मिळ वनस्पती या अंदमान निकोबारच्या बेटांमध्ये आढळून येतात. म्हणून हे जे ठिकाण आहे, अभ्यासकांचं मत आहे, संवेदनशील क्षेत्रचे संरक्षण आणि संवर्धनासाठी अनेक व्यक्ती आणि संस्थांनी पुढं येणं गरजेचं आहे, जेणेकरून ही जी जैवविविधता आहे ही आपल्याला टिकवून ठेवता येऊ शकेल. म्हणून त्यांचं संवर्धन आणि संगोपन करणं गरजेचं आहे. यानंतर आपण बघणार आहोत भारतातील जैवविविधता आणि संवेदनशील क्षेत्र. आता जसं तुम्हाला इतके सांगितलं की जगामध्ये साधारणतः 12 देशांमध्ये 18 प्रचंड जैवविविधता असणारे महत्त्वाचे संवेदनशील क्षेत्र आहे, ज्यामध्ये भारतामध्ये प्रमुख 2 म्हणजे भारताचा क्रमांक पहिल्या 5 मध्ये आहे, ज्यामध्ये भारतातील पश्चिम घाट आणि पूर्व हिमालयाचा प्रदेश या दोन्ही प्रदेशांचा त्यामध्ये समावेश होतो. पहिला जो भाग आहे पूर्व हिमालय क्षेत्र, साधारणतः या क्षेत्रामध्ये नेपाळ, भूतान आणि भारतामधील उत्तरेकडील राज्यांच्या काही भागांचा समावेश होतो. हे जे क्षेत्र आहे आपल्याला माहिती आहे भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलं आहे 23.5 अंशावरून. ठीक आहे, म्हणजे अक्षवृत्ताच्या दृष्टीने 23.5 अंश अक्षवृत्ताच्या हे जे आहे ते म्हणजे कर्कवृत्त जे भारताच्या अगदी मध्यातून गेलेलं आहे. मग ह्या कर्कवृत्ताच्या उत्तरेकडचा जो भाग आहे त्या उत्तरेकडच्या भागाचा या पूर्व हिमालय क्षेत्रामध्ये समावेश होतो. या क्षेत्रामध्ये वनस्पतींचे जवळजवळ 9,000 जाती आहेत. भारतीय पूर्व हिमालय क्षेत्रामध्ये यापैकी 5,800 जाती प्रजाती आढळतात. रंगबिरंगी फुले येणाऱ्या वनस्पतींचे सुद्धा हा भाग समृद्ध आहे. सुमारे 55 फुले येणाऱ्या दुर्मिळ वनस्पती या प्रदेशामध्ये आढळून येतात. म्हणून हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र आर्थिकदृष्ट्या सुद्धा महत्त्वाचं मानलं जातं. उदाहरणार्थ भात, केळी, लिंबू, अद्रक, मिरची, ताग, ऊस ही या ठिकाणी आढळून येतात. या क्षेत्रामध्ये 63% सस्तन प्राण्यांच्या जाती आणि 60% पेक्षा जास्त भारतीय पक्ष्यांच्या जाती त्या ठिकाणी आढळतात. वनस्पती, कवक, कीटक, सस्तन प्राणी आणि पक्ष्यांनी युक्त असे हे प्रदेश आहे, ज्याला आपण संवेदनशील क्षेत्र म्हणजे एकाच प्रदेशामध्ये अनेक प्रकारची वनस्पती, प्राणी, कीटक, सस्तन प्राणी, पृष्ठवंशीय प्राणी हे सगळे एकाच ठिकाणी असतात. असे जे क्षेत्र असतात त्याला आपण अनुकूल क्षेत्र किंवा संवेदनशील क्षेत्र असे म्हणतो. या ठिकाणी आपण बघू शकतो
नेपाळ आहे, भूतान, अरुणाचल प्रदेश आहे. म्हणजे हा जो येलो कलरचा सगळा भाग दिसतो आहे हा आहे पूर्व हिमालयाचा, जो हे जे पूर्व हिमालयाचं क्षेत्र जागतिक स्तरावर संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. भारताचा त्यामध्ये 5वा क्रमांक आहे. भारतातील हे 2 ठिकाणं महत्त्वाची मानली जातात. या ठिकाणी बघू शकतो आपण भारताचा उत्तरेकडे जो भाग आहे, उत्तर पूर्व भाग, नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, बांगलादेशच्या उत्तरेकडचा भाग, चायनाचा काही भाग आहे. हा संपूर्ण प्रदेश जो आहे हा जैवविविधता संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखला जातो. पुढे आहे पश्चिम घाट. पश्चिम घाट भारताची जी दख्खनचं जे पठार आहे, या दख्खनच्या पठाराला पूर्वेकडचा भाग पूर्व घाट म्हणून ओळखला जातो आणि पश्चिम भाग जो आहे तो पश्चिम घाट म्हणून ओळखला जातो. म्हणजे साधारणतः सह्याद्रीचा जो भाग आहे या सह्याद्रीचा यामध्ये समावेश होतो. भारतातील हे एक जैविक भौगोलिक क्षेत्र आहे, ज्यामध्ये या क्षेत्रामध्ये जवळजवळ 315 जातींचे पृष्ठवंशीय प्राणी किंवा प्राणी त्या ठिकाणी आढळतात. अनेक भूजलचर प्राणीसुद्धा या क्षेत्रामध्ये आढळतात. त्यांच्या वेगवेगळ्या परिसंस्था त्या ठिकाणी आढळून येतात. पश्चिम घाटामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातींची संख्यासुद्धा जास्त आहे. उडणारी खार, निलगिरी लंगूर, मलबार ग्रे, हॉर्नबिल असे दुर्मिळ प्राणी जे आहे हे पश्चिम घाटामधच्या प्रदेशामध्ये आढळून येतात. पश्चिम घाट विविध प्रकारच्या वनस्पती आणि वृक्षांनी युक्त आहे असं अभ्यासकांनी मानलं आहे. सह्याद्रीचा जो भाग आहे या सह्याद्रीच्या तुम्हाला माहिती असेल कास पठार तुम्ही बघितलं असेल, त्या सह्याद्रीवरील कास पठारावर अनेक प्रकारच्या फुलांच्या जाती आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे साधारण एक फूल, त्या फुलाच्या अनेक प्रकारच्या जाती, म्हणजे तुम्हाला फुलं जर बघायची असली तर तुम्ही फक्त कास पठारावर गेले तर तुम्हाला अनेक प्रकारची फुलं त्या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणून सह्याद्रीचा हा जो प्रदेश आहे, सह्याद्रीचा जो भाग आहे ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो, या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचं अस्तित्व आढळून येतं. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, त्यांच्या विविध प्रकारच्या जाती आपल्याला ह्या सह्याद्रीच्या घाटामध्ये बघायला मिळतात. या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी जलपरिसंस्था आहे, जंगल परिसंस्था आहे. म्हणजे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिसंस्था अवेलेबल आहे. म्हणून जैवविविधतासुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची आढळून येते. म्हणून पश्चिम घाट हा जो प्रदेश आहे हा सुद्धा जागतिक स्तरावर संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखला जातो. आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राचा पश्चिम भाग, कर्नाटकचा पश्चिम भाग किंवा भारतामध्ये असणारी जी 2 ठिकाणं आहे ती जागतिक स्तरावर कुठेतरी गणली जातात. त्यांचं संवर्धन आपण आता करून ठेवणं गरजेचं आहे. ह्या जाती ज्या आहे ह्या जाती कुठे नष्ट न झाल्या पाहिजे याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर जैवजातींचे प्रकार. आता इतके तुम्हाला जसं सांगितलं की ह्या ज्या सगळ्या जाती आहे, वनस्पती असतील, प्राणी असतील किंवा सूक्ष्मजीव असतील किंवा कीटक असतील, या सगळ्या जैवजातीच्या आहे, या जैवजातींचं रक्षण संवर्धन करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो पहिलं आहे संकटग्रस्त जाती. आता ह्या ज्या जाती आहे सगळ्या ज्यांच्या जगण्याच्या असंभाव्यतेची शक्यता आणि नजीकच्या काळामध्ये ह्या नामशेष होण्याच्या मार्गावर जर असतील तर त्याला आपण संकटग्रस्त जाती असे म्हणतो. म्हणजे काही अशा वनस्पती प्राण्यांच्या किंवा कीटकांच्या जाती असतील त्या कदाचित भविष्यामध्ये संपुष्टात येणार असतील किंवा मार्गावर असतील तर त्याला आपण संकटग्रस्त जाती असे म्हणतो. दुसरा आहे संवेदनशील जाती. जर संबंधित घटकाचं कार्य चालू राहिलं तर नजीकच्या भविष्य काळामध्ये त्या धोक्यात येऊ शकतात. म्हणजे एखाद्या जंगल परिसंस्थेमध्ये किंवा जंगलांमध्ये जर आपलं काम जर दिवसेंदिवस वाढतच असेल तर कदाचित जे जंगलांमध्ये असणाऱ्या वनस्पती प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. तुम्हाला माहिती असेल मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या जंगलांना आग लागली होती. त्या जंगलांमध्ये असणाऱ्या सगळ्याच विविधता, प्राणी असतील, वनस्पती असतील किंवा कीटक असतील, सगळ्याच ज्या सगळ्या परिसंस्था होत्या, जंगल परिसंस्था पूर्णतः नष्ट झाल्या होत्या. म्हणजे ह्या ज्या घटक आहे किंवा ह्या जैवविविधतेचे जे घटक आहे, प्राणी असतील, वनस्पती असतील, कीटक असतील, या सर्वांचं आपल्याला संवर्धन करणं गरजेचं आहे. तिसरं आहे दुर्मिळ जाती. जगामध्ये ज्या जातींची संख्या मुळातच कमी आहे, समजा पट्ट्याचा वाघ असेल, ठीक आहे, ज्याची संख्या मुळातच कमी आहे, मग अशा वाघांचं संवर्धन करणं, संरक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून त्याला आपण दुर्मिळ जाती म्हणतो. आणि शेवटचं म्हणजे धोक्यात असलेल्या जाती. जातींच्या एकूण संख्येमध्ये प्रकर्षाने घट होत आहे. पट्ट्याचा वाघ असेल, टिपक्याचा वाघ असेल किंवा एखादं हरिण असेल, काळवीट असेल, ज्यांचं प्रमाण मुळातच कमी आहे त्यांचं संवर्धन आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे ते विलोपनाच्या काठावर आहे, कुठेतरी ते नष्ट होणार आहे हे जर आपल्याला माहिती असेल तर त्यांचा जो धोका आहे हा आपण धोका टाळला पाहिजे. त्याच्यासाठी विविध संस्थांनी किंवा प्रत्येक व्यक्तींनी आपला सहभाग नोंदवला गेला पाहिजे, जेणेकरून ह्या संकटग्रस्त ज्या जाती आहे त्या जातींचं आपल्याला संवर्धन करता येऊ शकेल. या ठिकाणी आपण बघू शकतो की जागतिक स्तरावर प्राण्यांच्या धोक्यात आलेल्या जाती आहेत, ज्यामध्ये सस्तन प्राणी
आता पहिला ई म्हणजे काय तर संकटग्रस्त जाती, व्ही म्हणजे संवेदनशील जाती, आर म्हणजे दुर्मिळ जाती आणि टी म्हणजे धोक्यात असलेल्या जाती. आता सस्तन प्राणी जे आहेत त्या संवेदनशील ज्यामध्ये 167 आहेत, त्यानंतर 143, 39 आणि 1. या तक्त्यामध्ये आपण बघू शकतो पक्षी असतील, सरीसृप असेल, उभयचर प्राणी असतील, मासे असतील, मृदुकाय कीटक असतील, खंडमय कृमीसंघ असतील, कोळी, कवचर वर्ग, कीटक अशा या सगळ्या जाती ज्या आहे या जातींचं प्रमाण कुठेतरी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यांच्या जाती कुठेतरी धोक्यात येऊ लागलेल्या आहे. त्यांचं संवर्धन आपल्याला करणं गरजेचं आहे. जागतिक स्तरावर जर आपल्याला पर्यावरण संतुलन ठेवायचं जर असेल तर परिसंस्था असतील किंवा जैवविविधता असेल यांच्यामध्ये कुठेतरी संवर्धन किंवा त्यांचं संतुलन राखणं आपल्याला गरजेचं आहे. जसं तुम्हाला मी अगोदरही सांगितलं असेल की जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वातावरणात वाढत असेल तर तापमानामध्ये अचानक वाढ होणार आणि हरितवायूंचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये सुद्धा कमी जास्त प्रमाण व्हायला सुरुवात होईल. तापमानामध्ये वाढ झाली तर बर्फ वितळायला सुरुवात होईल आणि बर्फ जर वितळला तर सागरी पाण्याची जी उंची आहे ही उंची वाढायला सुरुवात होईल, सागर पातळी वाढायला सुरुवात होईल आणि सागर पातळी जर वाढली तर संपूर्ण आपल्याला माहिती आहे 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे, तेवढी जमीन बुडायला वेळ लागणार नाही. म्हणून परिसंस्था असतील किंवा जैवविविधता असेल हे आपल्याला टिकवून ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे उंदरांची संख्या वाढेल त्याला कंट्रोल करण्यासाठी मांजर आहे किंवा म्हणजे प्रत्येक अन्नजाळं किंवा अन्नसाखळी जी आहे ही जी परिसंस्था आहे ही आपली एकमेकांवर अवलंबून आहे. मांजर नसेल तर उंदरांचा सुळसुळाट होईल जे आपल्या मानवी जीवनासाठी खूप घातक आहे. ठीक आहे. किंवा साप नसेल तर बेडकांची संख्या ही वाढत जाणार. ठीक आहे. म्हणजे ह्या ज्या परिसंस्था आहे ह्या कुठेतरी कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि त्या जर कंट्रोलमध्ये संतुलित राहिल्या तरच आपलं पर्यावरण हे चांगलं राहू शकतो. म्हणून ह्या सगळ्या वनस्पती प्राणी यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे. सेव्ह बायोडायव्हर्सिटी, सेव्ह लाईफ, सेव्ह अर्थ या सगळ्या घटकांचा संबंध खूप जवळचा आहे. आपण जैवविविधता वाचवा, आपलं स्वतःचं जीवन वाचेल आणि आपल्या जीवनाबरोबर पृथ्वीचं वय जे आहे हे वय वाढायला सुद्धा मदत होईल. आणि हे जर आपण जर संवर्धन केलं नाही तर त्याचं दुष्परिणाम जे आहे हे सर्वात जास्त मानवी जीवनावर त्याचा परिणाम घडून येणार आहे. ठीक आहे. थँक्यू.